आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। मोडस ऑपरेंडी आहे की जे आरोपी उभे राह म्हणजे ज्यांची हत्या झाली आहे आणि त्यांचे कुटुंबीय उभे राहत आहेत गुन्हेगारांविरुद्ध, त्यांना घाबरवण्याचं काम हे बीडमध्ये होतं आणि त्यात नाविन्य असं काहीच नाही। परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील कृष्णा आंधळे जो आहे तो आरोपी आहे, तो अजून फरार आहे आणि तो आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तो त्याच्या गावी जवळपास तब्बल 3 वेळा येऊन भेटून गेला, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती अंजली दमानिया यांच्याकडनं समोर येताना पाहायला मिळते। अंजली दमानिया यांना माहिती मिळू शकते आणि महाराष्ट्र पोलिसांना मिळू शकत नाही, हे दुर्दैव आहे। परंतु कशा पद्धतीने बघता, कारण की कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे, तो आरोपीच पोलिसांना सापडत नाहीये, खूप सर्च ऑपरेशन करून देखील नाही, हे पोलिसांचं अपयश आहे ना। असं आहे की कृष्णा आंधळे आणि कंपनी यांनी ज्या पद्धतीने हत्या केली आहे त्याची नोंद उभ्या महाराष्ट्राने घेतलेली असून देखील जर पोलिसांचं गांभीर्याने या प्रकरणाकडे लक्ष नसेल तर दुर्दैव आहे। परंतु सातत्यानं अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात आहेत की हा अपघात नाही तर घातपात आहे म्हणून। तुम्ही काल देखील सांगितलं की ब्लॅक बॉक्स जळूच कसा शकतो म्हणून, आणि मी त्या विधानावर आजही आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही। त्याच्यामुळे ज्याच्यावर मी म्हणजे सातत्याने बोलतोय की याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीला विलंब होता कामा। विलंब वाढला की संशय वाढतो। मला वाटतं की संशय जर ह्याच्यातला कमी करायचा असेल आणि न्याय द्यायचा असेल तर चौकशी अत्यंत वेगाने व्हायला हवी। तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाहीये, त्यांना बसण्याची संधी मिळत नाहीये। असं आहे की विरोधकांना एकत्र बसण्याची जागाच उभ्या विधिमंडळात कुठे उपलब्ध करून दिलेली नाही। वरती विरोधी पक्ष नेता नाही, खालती विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्ष नेत्याला कुठे केबिन नाही। आम्हाला जेवायचं झालं तर जेवायला देखील जागा नाही अशी आम्ही साधारण एक सवय असते की सगळे आमदार एकत्र बसतात, डबा घेऊन येतात, तो डबा मग आपापसात वाटून जेवतात। अशी परिस्थिती गेले 50-1 वर्ष महाराष्ट्रात होती जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता। हे पहिल्यांदा असं झालंय की काँग्रेस पक्ष सत्तेच्या बाहेर आहे आणि जेवायलाही जागा नाही। परंतु कुठेतरी सत्ताधारी परंपरा पाळत नाहीये का, कारण की ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल तर काही बोलायचं नाही। महाराष्ट्र समजदार आहे, या बातमीतनं महाराष्ट्रातल्या लोकांना समजेल परिस्थिती काय आहे। साधी जेवायलाही जागा उपलब्ध नाही, हे दुर्दैव। पुन्हा वैष्णव बिश्नोई आमदार नेते कसं बघतो आणि तो प्रश्न उपस्थित करतात दिसणार, कोणाला कसली भीतीच राहिलेली नाही म्हटल्यावर काही होऊ शकतं, त्याच्यात काय मोठं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला त्यांनी केंद्रयात्रा खर्चाची योजना ती सुरू केली होती, परंतु आता ती बंद करण्यात आली। तर एकनाथ शिंदे हळूहळू सगळ्या योजना बंद होणार आहे। महाराष्ट्राच्या खिशातच पैसे नाहीत तर कुठून आणायचे पैसे कुठून छापणार काय? लाडकी बहीण योजना आज नाही उद्या ती बंद करावीच लागणार आहे, कारण का पैसेच नाहीत तुमच्याकडे। सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही ना आणता येत। आवडसाहेब, एक शेवटचा प्रश्न। अजित पवार आज हयात नाहीत, परंतु अजित पवारांच्या नावाने लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं अशा पद्धतीची मागणी त्यांच्या आमदारांकडनं केली जाते। या सगळ्या त्या सरकारने विचार करावा।